सर कुंडली असते, प्रारब्ध असतं आणि नशीब असतं. यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? आता प्रारब्ध भाग आहे ना, प्रारब्ध भाग याचा अर्थच असा, की मागच्या जन्मामध्ये किंवा जन्म-जन्मांतरामध्ये, पण जन्मामध्ये मी म्हणत नाही. जन्म-जन्मांतरामध्ये जी काही तुम्ही कर्म केलेली असतात, त्या कर्मांचा तुम्हाला परिपाक म्हणून हा जन्म मिळालेला असतो. कारण आत्म्याने कुठे जन्म घ्यायचा हे तोच ठरवतो. तुम्ही नाही ठरवू शकत. ओके. हां. आणि तो मागचं तुमचे कर्म बघूनच तो त्या घरामध्ये जन्माला येतो. हं. हे त्याला आपण प्रारब्ध म्हणूया ओके. किंवा नशीब म्हणूया वेगळ्या भाषेमध्ये. आणि कर्म याचा अर्थ तुम्ही आत्ता काय करता आहात, ज्याला संचित आणि क्रियमान असं पण म्हटलं जातं. पुण्याचे जे मोठे विद्वान संशोधक डॉक्टर होऊन गेले, डॉक्टर प.वी. वर्तक म्हणून, त्यांनी त्याच्या एका पुस्तकामध्ये कर्म ह्या विषयाची व्याख्या फार सुंदर दिली. कर्म म्हणतात, बहुतेक लोक काय समजतात, आम्ही कर्म करतो, आम्ही कर्म म्हणजे आम्ही आमच्या घरचे कामं करतो किंवा आम्ही ऑफिसचं काम करतो किंवा आम्ही फॅक्टरीत काम करतो. हे कर्म नाहीये ते म्हणतात. त्यांची व्याख्या अशी होती, की कर्म याचा अर्थ तुम्ही इतरांसाठी काय केलं त्याला ते कर्म म्हणतात. म्हणजे हा पण विचार माणसाने करायला पाहिजे, की मी माझ्यापुरतं जगत नाहीये, मी समाजासाठी जगतो आहे आणि समाजासाठी मी दिवसभरात काय केलं, दुसऱ्यासाठी आपण काय केलं, दुसऱ्याची काय मदत केली, ते तुमचं कर्म आहे. आणि त्या कर्मानुसार तुमचं प्रारब्ध ठरत असतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.